राजकीय वर्तुळातून कळवा मुंब्रामधून नसीब मुल्ला हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीकडून नसीब मुल्ला यांच्या नावाची चर्चा आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या समोर नसीब मुल्लांचं आव्हान असण्याची शक्यता आहे। तर नसीब मुल्ला यांच्या हे आता विधानसभेमध्ये उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादीकडून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इथं उतरतील आणि दुसरीकडे जितेंद्र आव्हाड तिथले विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे असा सामना या ठिकाणी आता विधानसभामध्ये पाहायला मिळणार आहे। दरम्यान याविषयी नसीब मुल्ला यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत ही लोकसभेमध्ये पाहायला मिळाल्यानंतर आता विधानसभेमध्ये जे आहे ते राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आहे। माझ्यासोबत नसीब मुल्ला आहेत। सर, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत थेट कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आहे, काय सांगाल? ही राष्ट्रवादीची सीट होती आणि ही राष्ट्रवादी लढणार। बदल तर होणार होता, कारण जेव्हा पक्ष वेगळ्या होण्याच्या आधी, दादांची भूमिकेच्या आधी 3 महिन्याआधी म्हणजे जूनला भूमिका घेतली, मागच्या मार्च महिन्यातच, हे मार्च सोडून मागच्या मार्च महिन्यात पक्षाच्या भूमिकेत आम्ही मांडली होती विषय का कळवा मुंब्रामध्ये बदल हवं। अल्पसंख्याक समाज फक्त काय मतं देण्यासाठी आहे? जिथे बहुल असेल तर तुम्ही सेक्युलर नावाने तुमचा नेता ठेवणार, जिथे कमी असेल तिथे तुम्ही सांगणार तुम्हाला संधी भेटणार नाही। तर अल्पसंख्याक समाजाची भूमिका होती का यावेळी आम्हाला आपला पोरगा पाहिजे, आपला माणूस पाहिजे, म्हणून त्या पद्धतीने आम्ही राष्ट्रवादी लढणारच होतो। पण त्याच्यात दादांनी जी भूमिका घेतली, आम्ही दादांबरोबर आहे, जे विकास कामांसाठी गेले, तर त्या बाबतीत ही राष्ट्रवादीची सीट होती आणि राष्ट्रवादी लढणार आहे। नसीब मुल्ला कळवा मुंब्रा विधानसभा लढणार का? संधी दिली तर 100%, पण पक्षाचा निर्णय शेवटचा असेल आमच्यासाठी। पण एवढा मी शब्द देतो, नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे या निवडणुकीत विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार शिंदे साहेबांच्या मदतीने निवडून येण्यात कटिबद्ध आहेत। संधी दिली तर 100%, पण पक्षाचा निर्णय शेवटचा असेल आमच्यासाठी। पण एवढा मी शब्द देतो, नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे या निवडणुकीत विधानसभेसाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक